नमस्कार मंडळी, 2 दिवस झाले आमच्या भाताची मळणी काढलाव। हा मळणीचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जून जुलै मध्ये लावणी केलेलं भात 5 ते 6 महिन्यानंतर साजरं पिकून पिवळं झालं की भात कापणी आणि मळणीची कामं सुरू होतात। तर मंडळी, भात मळणीच्या दिवशी आम्ही सगळी बारदानं, सुप्प आणि पोती गाडीत भरून शेताकडे निघालाव। आमचं शेत जरा वळेच्या पलीकडेच आहे, म्हणून आम्ही मधल्या पायवाटेनं शेताकडे जात आहोत। असं गाडीतलं सगळं सामान शेतात नेऊन ठेवलाव आणि शेतातला पोशाख घालून तयार झालाव। पहिला आम्ही सगळी बारदानं घालून खळ तयार केलाव। आमच्या म्हातारबाबाच्या काळात साजरं शेणान सारून खळ तयार करीत। खरं आता कुठलं कोण तेवढा इदमारा करतय होय। मन मजुरीन शेतात आल्या बायका झोमान कामास लागल्या। मन मिया बी ह्यांच्या बरोबर भाताच्या कवळ्या खळ्यावर टाकूच लागलो। मान जरा झटापटा काम होऊन दे म्हणून कवळ्यांचे मोठमोठे भारे करून खळ्यावर हलपटून संपिलाव। हे मळणीचं काम दांडगं दगदगीचं असतंय। तुम्हासनं व्हिडिओ दिसतंय तेवढं सोपं बी नसतंय ते। मंडळी, सुग्गीच्या दिवसात पाहुणे पैक शेजारी पाजारी सगळे एकवटून कामं करतात। यात साध्या जीवनात वेगळं सुख आहे, हे तुम्हासनं कधी कळणार? आणि तुमच्या भाषेत सुख म्हणजे काय ते कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, शेतातलं सगळं भात खळ्यावर इसकटून झाल्यावर मला ट्रॅक्टरानं असं गार 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 फिरवून घेतला। हे ट्रॅक्टर बघून माझा जीव थंड राहताय वय। मन मिया बी ट्रॅक्टर गार 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 फिरवून हरकूनच गेलो। मान पिंजरा जसा हलवून भाताचे दाणे खाली पाडल्यानी ह्यालाच आम्ही वळला काढल्यानी असं मी म्हणतावात। एकदा वळला काढून झाल्यावर परत एकदा त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवून घेतल्यानी माना असं ट्रॅक्टर मारीपर्यंत 4 चिरमुळ्या खाऊन टुमटुमीत झाला। ट्रॅक्टर मारून झाल्यावर परत एकदा वळला काढला आणि गवताची वळी घालूच लागला। आमच्या चंदगडी भाषेत त्या गवताच्या ढिगास पिंजराची वळी नाहीतर कातळाची वळी असं बी म्हणतात। माना हेच पिंजर आम्ही रोज रोज उल्ल करून आमच्या मसरासनं बी घालता। या वळीवर पिंजाल होरपडतलं म्हणजे लई ताकदीचा माणूस पाहिजेत। आम्ही ही पिंजराची वळी घालीपर्यंत तात्यान म्हटल्यान चंदगड चाऊच्या पेजला जरा फॉलो आणि लाईक बी करा की। माना असं सगळ्यांनी मिळून कोंड्यासकट भात एका बारदानावर गोळा केल्यानी एवढी सगळी कामं करून पोटात लई आग पडली, म्हणून पाठभर जेवलाव आणि सगळी एकवटून कामास लागलाव। दुपारनंतर वारच कमी झालं, म्हणून काकी म्हणतात कशा तुमच्या शेतात सकाळी वाजतानी आता नाही पन्या गिनेर टाका, पनीर जरा पाणी गिनी येऊन ते वार खळ्या भोवत्यान पन्नेर बी टाकून झाला आणि पाणी बी टाकून झालं। खरं वाऱ्याचा काय थांग पत्ताच नव्हता, म्हणून भात वारा देतले मशीन आणलाव आणि डिगी डिगी भात वारा देत बसलाव। मंडळी, असं आमच्या मळणीचा पहिला दिवस गेला। तर ही आमची मळणी बघून तुम्हासनं कसं वाटलं ते कमेंट कराच। आणि मळणीचा दुसरा दिवस कसा गेला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूच इसरू नकाशी।